मंडळी नमस्कार. काल 23 ऑगस्ट म्हणजे सोमवारी जे लाईव्ह झालं त्यामध्ये जे प्रश्न राहिले आहेत त्याच्या उत्तरासाठीचा हा व्हिडिओ आहे. काल बरेच प्रश्न आपण घेतले होते, तरीसुद्धा खूप प्रश्नांची संख्या असल्यामुळं राहिलेल्या प्रश्नांची उत्तरं मी आता देऊ इच्छितो. जी माहिती ऑलरेडी दिलेली आहे, सविस्तर माहिती दिलेली आहे, ते टाळून त्याच्याबद्दलचे प्रश्न टाळून इतर जी माहिती राहिली आहे त्याबद्दल आपण बघूया. बऱ्याच शेतकऱ्यांना अर्धवट व्हिडिओ पाहतात, त्यामुळं जी माहिती सांगितलेली असते त्यातली ती पूर्ण माहिती ते ऐकत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की थोडक्यात सांगा, पण माझा स्वभाव आहे की जे काय सांगायचं आहे ते पूर्ण सविस्तर माहिती दिल्याशिवाय शेतकऱ्यालासुद्धा त्या गोष्टी पूर्ण जाणीव होणार नाही, किंवा इतर दुसरं कोणी तुम्हाला कन्फ्यूज केलं तर अर्धवट माहितीमध्ये आपण लवकर कन्फ्यूज व्हाल. त्यामुळं सविस्तर माहिती देणं हा माझा उद्देश आहे. आता जे प्रश्न आहेत त्यातले जे जास्तीत जास्त प्रश्न आहेत त्याबद्दल मी एकदा परत माहिती सांगतो आणि नंतर मग आपण प्रश्नोत्तरं घेऊ. काही जी सुटली आहे माहिती सांगायची त्याबद्दल काल 2-3 प्रश्न होते की आमचा कापूस हा 30 दिवसाचा किंवा 40 दिवसाचाच आहे, लहान कापूस आहे, उशिरा लागवड झाली, त्यातल्या त्यात धुळे नंदुरबार जिल्ह्यात, काही जळगाव बुलढाणा भागात उशिरा पाऊस आल्यामुळं लागवड उशिरा झालेली आहे, तर त्यांच्यासाठी फवारणी काय योग्य राहील. तर अशा शेतकऱ्यांना ज्यांचा कापूस सध्या 50 दिवसापेक्षा लहान आहे, अजून फुलं लागले नाहीत, तर त्यांना फार आळीचं, म्हणजे तसं पाहिलं तर पाते लागल्यापासूनच आळीचं आपल्याला विचार करावा लागतो, पण जास्त आळीचं आपल्याला तिथे अटॅक नाही आहे, वाढ जास्त नाही आहे, तर मग अशा ठिकाणी आपल्याला थ्रिप्स तर नक्की असणारच. तर त्यासाठी डिझायर म्हणजे डायमेथ्युएट आपल्या बूस्टर कंपनीचं डिझायर नावानं आहे. तुम्ही रॅलीचं टाटाचं घेतलं तर टाफगोर नावानं आहे, केमिनोहाचं रोगर नावानं आहे. तर 30 मिली हे घ्या, ज्याच्यामुळं तुमचा थ्रिप्स कंट्रोल होईल, मावा तुडतुडासुद्धा कंट्रोल होईल आणि थोडीफार पांढरी माशी असेल तर तीसुद्धा नियंत्रित होईल. आळीचं प्रमाण जर जास्त वाटत असेल तुम्हाला तर इमान घेऊ शकता, नाही तर मग त्याला बिलकुल प्रमाण नसेल तर मग इमान नाही घेतलं तरी चालेल. आपण जो फॉर्म्युला आहे त्यात व्हिसल्फ सांगितलेलं आहे, त्यात 2-3 गोष्टी होत्या. व्हिसल्फ सांगण्याच्या मागचे 2-3 उद्देश होते. एक तर बोंडसड, पण लहान आज कापूस असेल तर त्याला बोंडसडाचा सध्या काही प्रादुर्भाव नसेल, किंवा जे फुलाला बोंड चिटकते त्यातलं काही प्रमाणात फूल गळून जावं त्याच्यासाठी, आणि बुरशीजन्य रोग. पण लहान कापसाला बुरशीनाशकाची सध्या म्हणजे 50 दिवसाच्या आतल्या कापसाला मला वाटतं फारशी आवश्यकता नाही, त्यामुळे तुम्ही ते नाही घेतलं तरी चालेल. आणि गजब सांगितलं होतं, त्याच्याऐवजी जर तुमची वाढ कमी असेल तर त्याला टॉपअप तुम्ही घेतलं चालेल. म्हणजे टॉपअप, डिझायर आणि गरज असेल तर इमान, हे लहान कापसासाठी आपण घेऊ शकता. आता काही शेतकऱ्यांचे प्रश्न आले आहेत किंवा आमची वाढ जास्त आहे, मग आम्ही चमत्कार किंवा लिओसिन या फॉर्म्युल्यासोबत कापसाच्या घेऊ का. आपला कापसाचा फॉर्म्युला काय आहे, जिथे साधारणतः फुलं लागलेली आहेत, बोंडाला सुरुवात झाली आहे, त्याला आपण सांगितलं आहे व्हिसल्फ घ्या आधी. व्हिसल्फ म्हणजे ट्युबिकॉनॅझॉल अधिक सल्फर. याच्यामुळं तुमचे बुरशीजन्य रोग, त्यानंतर बोंडसड, त्यानंतर तुमचे पानावरचे ठिपके, त्यानंतर जे फुलं बोंडाला चिटकले त्यातले काही प्रमाणात हे सगळं नियंत्रण त्याच्यामुळं होईल. जर हे नाही मिळालं तुम्हाला व्हिसल्फ, तर कुठलंही चांगल्या गुणवत्तेचं ट्युबिकॉनॅझॉल अधिक सल्फर घेऊ शकता, किंवा सुखई म्हणजे हेक्झाकॉनॅझॉल घेऊ शकता बुरशीनाशकामध्ये, किंवा प्रोपिकोनॅझॉल हे घेऊ शकता 20 मिली, हेक्झाकॉनॅझॉल 30 मिली, किंवा व्हिसल्फ 40 ग्रॅम. तर याच्यापैकी कोणतंही एक. त्यानंतर कीटकनाशकामध्ये मी तुम्हाला डिझायर आग्रहानं सांगितलं, कारण हे स्वस्त कीटकनाशक आहे, 30 मिलीचा डोस आहे. डिझायर नाही मिळालं तर तुम्ही रोगर घेऊ शकता, किंवा टापगोर नावानं मिळतं ते घेऊ शकता, 30 मिली ते घ्यायचं. आपण याच्यासोबत इमान सांगितलेलं आहे, इमामॅक्टिन बेन्झोएट 10 ग्रॅम. तर इमानसुद्धा इथं 2 पद्धतीनं काम करतं. डिझायर तुमचं थ्रिप्सला, मावा तुडतुड्याला, काही प्रमाणात पांढऱ्या माशीला काम करेल. इमान तुमचं सगळ्या प्रकारच्या आळ्या आणि थ्रिप्स या दोन्हीसाठी काम करेल. जर आळी नसेल जास्त आणि पांढरी माशी जास्त असेल तर मग इमानच्या ऐवजी तुम्ही इथं असिटामाप्रिड घेऊ शकता, किंवा जास्त प्रमाणात पांढरी माशी असेल तर आपण जे पायरिप्रेक्सिफेन सांगितलं आहे, आपलं ओडाची नावानं आहे, ते घेऊ शकता, किंवा ओडाचीला अजून वेळ आहे मिळायला, पण मग दुसरं पायरिप्रेक्सिफेन जर पांढरी माशी जास्त असेल तर ते घेऊ शकता, किंवा पायरिप्रेक्सिफेन प्लस बायफेन्थ्रिन हे जर घेतलं तर अजून उत्तम. तर हे सुद्धा पांढरी माशी जास्त असेल तर हे घेऊ शकता, आळी थोडीफार असेल तर ते सुद्धा काम करेल.
त्यानंतर आपण गजब सांगितलं आहे. गजब मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तर तुम्ही झेपसुद्धा परत रिपीट करू शकता किंवा एखाद्या वेळेस भरारी जरी वापरलं तरी नवीन पातं काढण्याचं त्याच्यातसुद्धा कार्य आहे. भरारीमध्ये सुद्धा ते कार्य आहे. आपण त्या स्टेजेसनुसार सांगतो. सुरुवातीला बघा, झेप, भरारी किंवा गजब याचं एक काम तर आहे नवीन पातं काढणं, कारण आपटेक वाढवतं, ते अन्नद्रव्याचा उचल वाढवतं, म्हणून नवीन पातं निघतेच. पण त्यातल्या त्यात सुरुवातीला जर फवारलं तर झेप, मध्ये असेल तर गजब, आणि शेवटी बोंडाच्या अवस्थेमध्ये आपण भरारी याची शिफारस करतो. तर ते त्यानुसार तुम्ही त्याचा वापर करू शकता. आता काही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, त्यात चमत्कार किंवा लिओसिन चालेल का? तर मग तुम्हाला व्हिसल्पच्या ऐवजी तुम्हाला बुरशीनाशक तिथं बदलावं लागेल. व्हिसल्पमध्ये ट्युबिकोनाझॉल अधिक सल्फर आहे आणि शक्यतोवर सल्फरसोबत आपण लिओसिन देत नाही. फार असं दुष्परिणाम झाले असं फार आढळलं नाही, पण एखाद दुसऱ्या ठिकाणी जरी झाले तर आपल्याला रिस्क घ्यायची नाही. मग तुम्ही तिथं व्हिसल्पच्या ऐवजी सुखाई म्हणजे हेक्झाकोनाझॉल किंवा प्रोपिकोनाझॉल घ्या आणि मग चमत्कार किंवा लिओसिन घेऊ शकता. पण वाढ खुंटवण्यासाठी आपण जो सोपा उपाय सांगितला, शेंडे खोडायचे 1 इंच, तो जास्त परिणामकारक दिसेल असं मला वाटतं. हे कापसाबद्दल झालं. काही शेतकऱ्यांचं परिस्पर्श याच्यासोबत वापरू का असं विचारतायत, तर हरकत नाही, तुम्ही वापरू शकता मायक्रोन्यूट्रिएंट गरज असेल तर. आता सोयाबीनच्या फवाऱ्यामध्ये मी तुम्हाला पर्याय देतोय. बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा आम्ही याच्या आधी फवारणी केले पण खोडात आळी आहे. मी तुम्हाला वारंवार सांगत आलो की नियमित लक्ष ठेवावं लागेल आणि नियमित फवारणी करावं लागेल, आणि नियमित जर आपण लक्ष ठेवलं नाही तर खोडातली अळी आपलं नुकसान करू शकते. तर जर आपल्या फवारणीमध्ये सुद्धा गॅप पडला 15 दिवसाच्या वरती आणि जर खोडातली अळी कंट्रोल करणारं कीटकनाशक जर नाही वापरलं तरी तुम्हाला तिथे खोडातली अळी हे त्रासदायक ठरू शकते. तर सोयाबीनमध्ये सुद्धा आपण जे बुरशीनाशक सांगितलं आहे याच्या मागचा कारण असं आहे की सोयाबीन बऱ्याच ठिकाणी दाटले आहेत. काही ठिकाणी सोयाबीनच्या शेंगावर काळे किंवा लाल ठिपके पडत आहेत, काही ठिकाणी लाल डाग पडत आहेत पानावर. दमट वातावरण त्या सोयाबीनच्या शेतात तयार झालं आहे आणि त्यासाठी मग आपण व्हिसल्फ, ट्युबिकोनाझॉल अधिक सल्फर हे तिथं शिफारस केलं आहे. किंवा त्याला पर्याय आहे हेक्झाकोनाझॉल म्हणजे सुखाई 30 मिली, व्हिसल्फ 40 ग्रॅम किंवा सुखाई 30 मिली, किंवा मग प्रोपिकोनाझॉल म्हणजे टिल्ट वगैरे जे आहे ते 20 मिली. यापैकी कुठलंही बुरशीनाशक आपण सोयाबीनला शेंगा लागले असतील, सल्फ लागले असतील तर हे बुरशीनाशक आपण तिथं घ्यायला हरकत नाही. याच्यासोबत अळीनाशक घ्यायचं आहे. आता सोयाबीनवर पानं खाणारी अळी आहे, शेंगा पोखरणारी अळी आहे, त्यानंतर उंट अळी आहे. या अळ्या सगळ्याच प्रकारच्या अळ्या आहेत आणि या सगळ्या अळ्यांना कंट्रोल करण्यासाठी आपल्याला कॉम्बिनेशन, सोयाबीनवर मावासुद्धा आहे असे बरेच प्रश्न आले आहेत, पांढरी माशीसुद्धा आहे असे प्रश्न आले आहेत. तर अळीनाशकामध्ये आपल्याला कोणतं अळीनाशक घ्यायचं? जर आपल्याला पानावरची अळी आणि खोडातली अळी असेल तर कोराजन किंवा झेनॉप हे उत्कृष्ट आहे. जर खोडातली अळी नाही पण पानावरची अळी आहे तर मग आपण इमामॅक्टिन म्हणजे इमान घेऊ शकता. झेनॉप घेतलं तर 15 मिली, कोराजन घेतलं तर तुमचा डोस कितीचा ठेवता तुम्ही बघा, 7, 8, 10 मिली कितीचा आहे. आणि इमामॅक्टिन म्हणजे इमान जर घेतलं तर 10 ग्रॅम. याच्यासोबत तुमची पांढरी माशी, लपलेल्या अळ्या याला कंट्रोल करण्यासाठी मी पांडा सुपर तुम्हाला सांगितलं आहे, क्लोरोपायरिफॉस अधिक सायपरमेथ्रिन हे आपल्याला इथं अवश्य वापर करायचा आहे. याचा 30 मिलीचा डोस आहे. मावासुद्धा आपला यानं कंट्रोल होईल. पण मावा कंट्रोल करण्यासाठी आता बघा, सोयाबीनमध्ये बहुतांश सोयाबीन दाटले आहेत. शेतकऱ्यांनी उगवणशक्ती तपासली नाही आणि घाबरत दाट पेरलं आहे. दाट पेरल्यामुळं उगवणशक्ती चांगली असल्यामुळं ते जास्त दाटणी झाली आणि उंच वाढलं आहे. कमरेच्या वरती सोयाबीन खूप शेतकऱ्यांचे आहेत, त्यामुळं पतले शेंगा लागले आहेत, कमी शेंगा लागले आहेत, रस शोषण करणारी कीड तिथं वाढली आहे. तर याच्यासाठी आपल्याला पांडा सुपरमध्ये तुमचा पांढरी माशी कंट्रोल होईल, लपलेल्या अळ्या कंट्रोल होतील, मावासुद्धा जिथे स्पर्श होईल, जेवढ्या पानाच्या खाली मावा असतो, त्यामुळं आपल्याला फवारणी करताना खूप काळजी घ्यावी लागेल. मी जसं सांगितलं की पॉवर स्प्रेनं फवारा, तायवाननं फवारा, ज्याचा स्पीड जास्त आहे, ज्याची हवा जास्त येते अशा पंपानं फवारा. जास्त वरती फवाराचं नोझल पकडू नका, झाडाच्या जवळून 9 इंचापासून चालू द्या ते नोझल फवारा आणि स्पीड जास्त असू द्या, त्यामुळं पाने उलटं होतील आणि पानं उलट्या झाल्यानंतर औषध आत घुसल. जेवढं औषध आत घुसल पानाच्या मागून लागल तेवढं कंट्रोल त्याला चांगलं मिळेल. नाही तर तुम्ही कोणतंही कितीही महागाचं औषध वापरलं
पण जर आत औषध घुसलं नाही तर त्याला पाहिजे तसा परिणाम मिळणार नाही. त्यामुळं आपल्याला सोयाबीनमध्ये फवारणी करताना मी जसं काल सांगितलं की 10 पंप म्हणजे एकरी 150 ते 200 लिटर पाणी लागायला पाहिजे. काही शेतकऱ्यांचा प्रश्न आला, आम्ही स्वतः फवारतो पण 4-5 पंपाच्या वरती लागत नाही. तर याला कारण असं असेल की तुमचा जो फ्लो आहे, पंपातून पाणी जायचं प्रमाण जे आहे ते कमी आहे. त्यामुळं तुम्हाला तिथं ते नोझल ॲडजस्ट करावं लागेल. पाणी जास्त पडलं पाहिजे आणि स्पीड न पडलं पाहिजे, जोरात हवा पाहिजे. खालच्या बाजूनं सोयाबीनचा असा ओटा तयार झाला आहे, त्यामुळं त्या ओट्याच्या आत औषध घुसणं गरजेचं आहे. तर जिथेही सोयाबीन दाटलं आहे त्या शेतकऱ्यांनी आवश्यक पाणी जास्त वापरा, पंप जास्त वापरा, स्पीड जास्त ठेवा, हवा जास्त पाहिजे आणि औषध हे आत गेलं पाहिजे, आत घुसलं पाहिजे, पानाच्या मागून लागलं पाहिजे. आतली लपलेली आळी ती त्यानं कंट्रोल झाली पाहिजे. या पद्धतीनं एकरी 150 ते 200 लिटर पाणी वापरा, तर याचे आपल्याला परिणाम चांगले मिळतील. बिग बी तुम्हाला सांगितलं आहे म्हणजे विसल्प किंवा सुखई किंवा प्रोपिकोनेझॉल, झेनॉप किंवा कोराजन किंवा इमान, पांडा सुपर, क्लोरोसायपर आणि त्याच्यासोबत तुम्ही बिग बी घेऊ शकता. बिग बी म्हणजे पोटॅशियम शोनाईट आहे, 100 ग्रॅम बिग बी. बिग बी नाही मिळालं तुम्हाला तर 13-0-45 वापरायला हरकत नाही. 0050पेक्षा 13-0-45 बिग बीच्या ऐवजी तुम्ही वापरू शकता. शक्यतोवर बिग बी घ्या, त्यामध्ये पोटॅश, मॅग्नेशियम आणि सल्फर आहे, त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. त्यानंतर जर आळी नसेल, काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बा आळी आम्ही कंट्रोल केली आहे पण मावा जास्त आहे, मग अशा वेळेस बिलकुल आळी नसेल आणि फक्त मावा असेल तर मग तुम्ही लान्सर गोल्ड घेऊ शकता. लान्सर गोल्ड 30 ग्रॅम घ्या, त्यासोबत 13-0-45 घ्या, असाही फवारा घेऊ शकता सोयाबीनमध्ये. हुमणी आळीचे बरेच प्रश्न आहेत आणि हुमणी आळी हा मोठा ज्वलंत विषय होणार आहे. मी तुम्हाला सांगितलं, वारंवार सांगत आलो, एप्रिल-मे महिन्यापासून सांगत होतो की यावर्षी हुमणी अळीचा अटॅक वाढेल. आता सुरुवातीला ही हुमणी अळी लहान असते, माती खाते, मुळं खात नाही, त्यामुळं जून-जुलैमध्ये किंवा 15 ऑगस्टपर्यंत फारसा तिचा प्रादुर्भाव दिसत नाही. पण आता इथून पुढं झाडं एकदम सुकल्यासारखे दिसले तर सगळ्यात पहिले तुम्ही झाड उपटून त्याच्या बाजूला खोदून पाहायचं, उकरून पाहायचं. जे झाड सुकलेलं आहे त्याच्या बाजूला ती अळी काय करते, मुळं खाल्ल्यानंतर दुसऱ्या झाडाच्या मुळं खायला जाते. त्यामुळं ती त्याच्या खालीच सापडेल असं नाही, आजूबाजूला दुसऱ्या झाडाकडे दोन्ही बाजूला तुम्हाला उकरून पाहावं लागेल. तर ही हुमणी अळी जी आहे आता माती खाणं सोडून तिनं मुळं खाणं चालू केले. नाहीतर आपल्याला जैविकमध्ये मेटारायझीमध्ये बिव्हेरिया खूप चांगला पर्याय होता, पण आता माती खाल्ल्यामुळं ती बिव्हेरिया आणि मेटारायझीमनं कंट्रोल होते. पण आता जैविक उपाय आपण करू शकत नाही, तिथे आपल्याला रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा लागेल. रासायनिक कीटकनाशकामध्ये आपल्याला जमिनीत ओलावा असताना रिहांश एकरी 1/2 लिटर, जे हळद, अद्रक, ऊस वगैरे अशी पिकं आहेत, हॉर्टिकल्चर आहे, त्याला रिहांश अधिक पांडा सुपर तुम्ही घेऊ शकता. 1/2 लिटर रिहांश एका एकरामध्ये म्हणजे पंपाला 50 मिली आणि पांडा सुपर 1 लिटर म्हणजे 100 मिली पांडा सुपर. एका एकरात 10 पंप, 200 लिटर पाणी आपल्याला एका एकरात 150 ते 200 लिटर ड्रेंचिंगसाठी वापरायचं आहे. समजा सोयाबीनसारखं पीक आहे, तुरीसारखं पीक आहे, कापसासारखं पीक आहे, तर त्याला सगळ्या शेतात न वापरता आधी स्पॉट ड्रेंचिंग करायची. म्हणजे जिथं सुकलेलं झाड दिसतं उकरून पाहायचं आळी आहे तर मग तिथे आळी आहे म्हणजे हुमणी आहे, तर अशा झाडाच्या आजूबाजूला 1-1, 1.5 फूट असं तेवढ्याच जागेत ड्रेंचिंग करायचं. तेवढे जेवढे स्पॉट आहे तिथे ड्रेंचिंग करा. आणि जर त्यामुळं अजून दुसरीकडे वाढत आहे तर मग सगळ्या शेतात तुम्हाला ड्रेंचिंग करावं लागेल. तर तुम्हाला कमी खर्चाचं पांडा सुपर एकटाही करू शकता तुम्ही, पण त्यानं 1-1.5 महिन्याच्या वरती जास्त कंट्रोल राहत नाही. रिहांशनं तुम्हाला 5-6 महिन्यापर्यंत कंट्रोल राहील. रिहांश अधिक पांडा सुपरनं खूप चांगलं कंट्रोल मिळेल. किंवा दुसरा अजून एक पर्याय तुम्हाला डेंटॉक्सू, सुमिटोमो कंपनीचं, साधारणतः 100 ग्रॅम डेंटॉक्सू प्रति एकर, यापैकी कुठलंही तुम्ही कीटकनाशक वापरू शकता. कार्टा हायड्रोक्लोराईड सुद्धा आपण शिफारस करतो, पण कार्टा पाऊस पडल्यानंतर आपण ज्वारीच्या पिठात जेव्हा मिक्स करतो तर पाऊस पडल्यानंतर त्याचे पाहिजे तसे परिणाम दिसत नाही. तर हे हुमणी अळीचं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आपण जे कीटकनाशकाची शिफारस करतो त्याचे फोटो टेलिग्रामवर वगैरे टाका. तर आत्ताच ते आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे व्हाईट गोल्ड ट्रस्टचं, त्याच्यावर ते फोटो पाठवलेले आम्ही. सगळे नवीन उत्पादनं किंवा काही जुने उत्पादनं जे आहेत त्याच्या बॉटलचे फोटो त्याच्यावर टेलिग्रामवर टाकलेले आहेत. तर आता आपण प्रश्न उत्तरं घेऊ. तुरीची वाढ जास्त झाली आहे, थांबायचं असल्यास काय करावं? शेंडे खुडा.
सोयाबीन दाटले असून आतील भागात मावा तुडतुडे वाढतच आहे. फुलांचे आणि शेंगांचे प्रमाण विरळ आहे. जेवढं सोयाबीन दाटल तेवढं शेंगाचं आणि फुलाचं प्रमाण विरळ होईल. त्यामुळं आता त्याच्यावर काही उपाय नाही. आतल्या भागात मावा तुडतुडा वाढत आहे, त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं स्प्रेइंग टेक्नॉलॉजी जे फवारण्याची पद्धत, जास्तीत जास्त औषध आत गेलं पाहिजे. तर तसं जर केलं तर आपल्याला त्याला कंट्रोल मिळेल. अद्रकीला कोणतं बुरशीनाशक सोडू? सड आहे का? कॅब्रिओटॉप 800 ग्रॅम हे बुरशीनाशक घ्या प्रति एकर आणि पांडा सुपर 1 लिटर घ्या. आळी जी तयार होते त्यासाठी पांडा सुपर. सोयाबीन पिकावर लष्करी अळी येण्याला सुरुवात झालेली आहे. 4 फवारण्या झाल्या आहेत. आता शेंगा भरण्याच्या स्थितीत आहे. लष्करी अळीचा बंदोबस्त करिता काय करावे? लष्करी अळीसाठी तुम्ही कोराजन घेऊ शकता किंवा इमान घेऊ शकता आणि त्याच्यासोबत पांडा सुपर आपल्याला घ्यावं लागेल लपून बसलेली अळी कंट्रोल करायला. म्हणजे त्याची गॅसेस ॲक्शन आहे. पांडा सुपरपेक्षाही चांगलं कीटकनाशक नुवान म्हणजे DDVP ज्याला म्हणतो आपण, पण नुवान आता बंद झालं आहे, बाजारात मिळत नाही. त्यामुळे आपल्याला क्लोरोसायपर पांडा सुपर म्हणजे हे सोबत आपल्याला घ्यावं लागेल. कोराजन घेतलं तरी, इमान घेतलं तरी. जर लष्करी अळीच असेल तर मग तिथे तुम्ही झेनॉफ घेऊ नका. झेनॉफ हे तुमचं जे हेलिओथिस आहे, शेंग खाणारी अळी, पोखरणारी अळी, तर त्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे झेनॉफ, इंडॉक्सिकार. पण लष्करी अळी स्पोडोप्टेरा जी आहे, प्रोडोनिया आहे, तर याच्यासाठी मग तुम्ही कोराजन किंवा इमान आणि सोबत त्याच्या पांडा सुपर घेऊ शकता. तूर खुडली आणि 25 दिवसांनी खुडायला आली तर खूप शेंडे आले तर आता फक्त एकच शेंडा खुडायचा की सगळे शेंडे खुडले तर जास्त फांद्या वाढतील. एक शेंडा खुडला तर त्याच्याऐवजी सगळे शेंडे खुडा म्हणजे फांद्याची संख्या जास्त वाढेल. मशीननं खुडा. एक माणूस दिवसभरात 2-2.5 एकराचं मशीननं शेंडे खुडू शकतो, काही अडचण नाही. जंगली जनावरांनी नुकसान केलेल्या ठिकाणी दुसऱ्या जागेवरची तुरीच्या रोपांची पुनर्लागवड केली तर झाडे जगतील का? नाही. तुरी एकदा उपटली तर परत तिथे लागत नाही. सोयाबीन 65 दिवसाचे आहे, त्यावर मावा आलेला आहे. मी सांगितलं माव्यासाठी तुम्ही आळी नसेल तर डिझायर घ्या, स्टिकर घ्या त्यासोबत. आणि आळी जर असेल तर मग जो फॉर्म्युला सांगितला त्यातलं पांडा सुपर, जिथे जिथे स्पर्श होईल पांडा सुपरचा तिथला मावा मरेल, पण जिथं पोचणार नाही तिथला मावा मरणार नाही. तुरीवर व्हायरस आलाय, तूर सुकून राहिली तर व्हायरस नाही येते, पाणी जास्त झाल्यामुळं पाणी साचलं, हवा राहिली नाही जमिनीत, त्यामुळं सुकते. त्याला वापसा झाल्याबरोबर अंतर्मशागत करा. आमच्या सोयाबीनला शेंगा खूप कमी लागल्या आहेत, काय उपाय करावा? सोयाबीन दाट झालं असेल, दाट झालं तर शेंगा कमी लागतात. खोडात अळी असली तरी शेंगा कमी लागतात. अन्नद्रव्य कमी असेल तरी शेंगा कमी लागतात. तर यातलं कोणतं कारण आहे ते बघा. जमिनीत चुनखडी आहे तर तुरीची कशी काळजी घ्यावी? तुरीला तुम्ही झिंक आणि फेरस एकरी अर्धा किलो EDTA, झिंक EDTA अर्धा किलो, फेरस EDTA अर्धा किलो याचं ड्रेंचिंग करू शकता सोबत. म्हणजे 25-25 ग्रॅम एका पंपाला घ्यायचं आणि 10 पंप एका एकरात टाकायचे. किंवा मग रासायनिक खतामध्ये शेणखतात झिंक आणि फेरस टाकायचं, मिक्स करायचं आणि रासायनिक खतासोबत तुम्ही त्याचा वापर करू शकता. मिरचीचे पानं वरती मुडपले आहे, काय फवारणी करावी? चुरडा मुरडा आहे की व्हायरस? वरती मुडपले म्हणजे तुमचा थ्रिप्स आहे, फुलकिडा आहे. तर फुलकिड्याला नियंत्रण करण्यासाठी तुम्ही कराटे घेऊ शकता, रेज घेऊ शकता, त्यानंतर इमामॅक्टिन घेऊ शकता, डिझायर घेऊ शकता. यापैकी कुठलंही कीटकनाशक घ्या. सोयाबीन 65 ते 70% उगवले म्हणजे विरळ आहे, त्याचा उत्पन्नावर किती परिणाम होईल? चांगलं आहे, विरळ आहे तर तुमचं सोयाबीन म्हणजे चांगलं पिकेल. जिथे दाट झालं आहे तिथे शक्यता किंवा उत्पादन घटण्याची शक्यता तिथं जास्त आहे. जिथं पतलं आहे थोडंसं तिथं उलट हवा खेळती राहील, सूर्यप्रकाश राहील, रोगाचं प्रमाण कमी राहील, तिथं उत्पादन घटणार नाही. सर आता ऑगस्टमध्ये सोयाबीन लावलं तर चालेल का? ऑगस्टमध्ये शक्यतोवर लावत नाही सोयाबीन. सोयाबीनला शेंगा लागत आहे, 052 सोबत GA वापरलं तर चालेल का? तसंच अद्रकीची वाढ व फुटव्यासाठी काय वापरावं? तर सोयाबीनला शेंगा लागत आहे, 052 आणि GA वापरलं चालेल, काही हरकत नाही. किंवा आपण जो सांगितला आहे फॉर्म्युला तोही वापरू शकता तुम्ही. आणि अद्रकाला फुटवेसाठी टॉपअप जे सांगितलं तुम्हाला, टॉपअप अद्रकाला एक ड्रेंचिंग करा. 200 मिली रिहांश, 2 किलो सल्फर WDG सल्फा बूस्ट आणि 1 लिटर टॉपअप एका एकराला, याचं ड्रेंचिंग केलं तर फुटवे भरपूर येतील. पिढ्या डेकून आहे, काय करावं? पिढ्या डेकून म्हणजे मिलीबग. हा मिलीबग कंट्रोल करण्यासाठी बघा, हा शेंड्यावर राहतो, त्याचं शरीर चोपडं असतं, त्यामुळं कवळ्या भागावर असतो. तर त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
चांगल्या गुणवत्तेचं स्टिकर, बेस स्टिकर किंवा शुअर शॉट किंवा जे नॉन आयनिक स्टिकर आहे, ज्याचा डोस 4-5 मिलीचा आहे, त्याचा वापर करायचा. याच्यासोबत तुम्ही डिझायरसारखं कीटकनाशक घेऊ शकता किंवा रिहान्स घेऊ शकता किंवा सरेंडर घेऊ शकता. 2 कीटकनाशकं एकत्र करून आणि स्टिकरचा वापर करून आपण याला कंट्रोल करू शकतो. सोयाबीनच्या शेंगा भरण्यासाठी फवारणी सांगा. मी सांगितलं तुम्हाला, शेंगा भरायला तुम्हाला विद्राव्य खतामध्ये बिग बी किंवा 13-0-45, खोडात आळी नसेल, चांगलं सोयाबीन असेल तर भरारी पण वापरू शकता. ज्याला वापरायचं ते जिब्रेलिक ॲसिड 100 लिटरमध्ये 2 ग्रॅम GA वापरू शकता आणि इतर कीटकनाशकं गरजेनुसार घेऊ शकता. सोयाबीनचे खालचे पानं पिवळे पडत आहे, उपाय सांगा. हे सोयाबीन पिवळं पडत आहे असे 2-3 शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. 70 दिवसाचं सोयाबीन झालं, पिवळं पडत आहे. तर 2-3 कारणं असू शकतात बघा. पहिलं कारण, जो ताण पडला आणि त्यानंतर पाऊस पडला आहे, तर ताण पडल्यानंतर सोयाबीनची वाढ खुंटली आहे का. दुसरं, तुमचं खोडामध्ये आळी जास्त प्रमाणात असेल तरी पिवळं पडू शकतं. तिसरं कारण येलो मोझॅक आहे का, हे सुद्धा पाहावं लागेल आपल्याला. येलो मोझॅकमुळं शिरा हिरव्या राहतात आणि पान पिवळं होते. चौथी गोष्ट, नत्राची कमतरता आहे का, खालचे पानं पिवळे पडतात. तर मुळं म्हणजे झाड उपटून पाहिलं तर मुळावर गाठी खूप कमी असल्या तर नत्राची कमतरता आहे का. तर हे आपल्याला नेमकं कारण कोणतं आहे ते कारण शोधून मग उपाय करावा लागेल. तूर पिकाला ट्रायकोडर्माचे ड्रेंचिंग केले तर तुरीला चलपल बनत्यावेळी मर रोग लागणार नाही का. आम्ही गॅरंटी घेत नाही. तुरीला जी मर लागते ती फ्युजेरियम विल्ट नावाच्या जमिनीतल्या बुरशीमुळे लागते. त्या बुरशीला नियंत्रण करण्यासाठी ट्रायकोडर्मा हे स्वस्त आणि चांगला उपाय आहे. तो जर केला तर मर कमी होते. मर लागणारच नाही असं कोणीच तुम्हाला गॅरंटी देणार नाही. फक्त कमी खर्चात चांगला उपाय आहे, त्याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. बिग बी मिळालं नाही, 0050 चालेल का. चालेल, पण त्याच्याऐवजी 13-045 जास्त फायदेशीर आहे. माझ्याकडे झेप आणि रिहान्स दवाई उरली आहे, समोरच्या फवारणीला चालेल का. चालेल, काही अडचण नाही. सर, GM सोयाबीनचे वैशिष्ट्य काय आहे व ती पेरणीवर बंदी आहे का. हो, GM सोयाबीन पेरणीला बंदी आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे जिनेटिकली मॉडिफाईड, म्हणजे जसं बीटी कापूस आहे तो सुद्धा GM आहे. GM म्हणजे जिनेटिकली मॉडिफाईड, त्याच्यात वेगळा जीन टाकलेला आहे. ज्या जीनमुळं आळीनं खाल्ल्यानंतर ती मरते. असं सोयाबीनमध्ये सुद्धा GM टेक्नॉलॉजी आहे. सोयाबीनवर येणाऱ्या आळ्या त्या कंट्रोल करण्यासाठी तो जीन त्यात टाकलेला आहे. पण ती तंत्रज्ञान भारतामध्ये अजून आलं नाही, त्यामुळं त्याच्यावर वापरावर बंदी, म्हणजे अजून तंत्रज्ञानच भारतात आलेलं नाही. आपण सोयाबीन, तूर व इतर पिकाचे विक्रमी उत्पादन कसे घ्यावे हे शिकवतात, पण ते जास्तीत जास्त बाजारभाव कसा घ्यावा हे सांगत नाही. सर, आपण शेतमाल कधी विकावा व कधी विकू नये याबाबत माहिती द्यावी. हे बघा, जे जुने शेतकरी त्यांना माहीत आहे. मी असं म्हणतो की धरण, मरण आणि वातावरण याचा 100% अंदाज बरोबर कोणीच देऊ शकत नाही. धरण म्हणजे धारणा, भाव काय राहतील, कमी राहतील का जास्त राहतील कोणत्याही पिकाचे. याला बघा, जोपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजाराचा जास्त हस्तक्षेप नव्हता तोपर्यंत कोणत्या पिकाबद्दल आपल्याला सांगणं थोडंसं सोपं होतं. पण आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ एवढी मोठी बाजारपेठ आहे, त्याचा अचूक अभ्यास कोणाला नाही आहे. त्यानंतर सरकारी नीती, म्हणजे कधी एक्सपोर्ट बंद केलं, कधी इम्पोर्ट चालू केलं तर त्यामुळं काय भाव होतील याची खात्री नाही. सरकार कधी काय करेल. त्यामुळं धरण म्हणजे धारणा, ह्याबद्दल कोणी अचूक अंदाज सांगू शकत नाही. मरणाबद्दल तर कोणीच सांगू शकत नाही, आज आहे उद्या नाही. आणि तिसरं म्हणजे वातावरण, 100% अचूक अंदाज कोणाकडूनच आपण अपेक्षा ठेवू शकत नाही. तर त्यामुळं हे धरणमध्ये येतं आणि या 3 गोष्टीबद्दल मी बोलणं टाळतो, धरण, मरण आणि वातावरण. तर धारणा जी आहे, पिकं उत्पादन वाढवणं आपल्या हातात आहे. त्याला भाव योग्य मिळतील किंवा मिळावेच याच्यासाठी आपल्याला एक्सपर्ट्सची गरज आहे. मी फक्त एक सांगतो, मला कोणीही विचारलं तर एकाच टप्प्यात माल कोणताही न विकता 2 टप्प्यात करून विकला, एकदम सुरुवातीला काढल्याबरोबर आणि एकदम शेवटी, तर आपल्याला तिथं फायदा तोट्याचं ॲव्हरेज होऊ शकतं. जसं सोयाबीन मागच्या वर्षी आपण काढल्याबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांनी विकलं, तर मग भाव खूप वाढत गेले. मग त्यांना पश्चाताप झाला. समजा अर्धी क्वांटिटी आधी विकली असती, अर्धी एकदम शेवटी मेमध्ये विकली असती, तर आपल्याला दोन्ही तबल्यावर हात ठेवल्यासारखं झालं असतं. आता एका दिवस उलटं होऊ शकतं. सोयाबीनचं सगळीकडे शॉर्टेज आहे. आता आल्याबरोबर भाव जास्त राहतील आणि जरा पिकं म्हणजे उत्पादन बरं असलं तर नंतर भाव कमी होऊ शकतात. मी शक्यता सांगितली. तर त्यामुळं 2 टप्प्यात पीक विकणं हे आपल्याला जास्त फायद्याचं आहे. मी एवढंच याच्याबद्दल सांगू शकेन.
नमस्कार सर, जसं राखी पौर्णिमेला औषधाच्या खाली फोटो टाकलेले आहेत तसे औषध दर 8 दिवसाला खाली बाटल्या दाखवून औषध, कारण सगळा व्हिडिओ ऐकण्याची गरज पडत नाही. मलाही हौस नाही आहे सगळा व्हिडिओ सांगायची आणि तास तास दीड तास रेकॉर्डिंग करण्याची. पण माझी अशी इच्छा आहे की माझ्या शेतकऱ्यानं काय वापरावं, कसं वापरावं, कोणत्या पद्धतीनं वापरावं, का वापरावं, किती वापरावं, हे सगळं त्याच्या लक्षात यावं. उद्या त्याला माझीसुद्धा गरज पडू नये. एकदा त्याला सगळ्या गोष्टी त्यानं शिकल्या म्हणजे उद्या हा कार्यक्रम पाहिला नाही पाहिला तरीसुद्धा त्याचं अचूक नियोजन झालं पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही पूर्ण जीव ओतून जीव तोडून हे जे सांगतोय. नाही तर मला काहीच नाही. आमचे शेतकरी आत्तापर्यंत SMS वरच शेती करत होते. 2.5-3 लाख शेतकऱ्यांना आपण SMS पाठवतो. अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड फोन नाही. त्यांना जसा SMS येतो तसं ते करतात. पण आपल्याला हे माध्यम खूप चांगलं मिळालं आहे यूट्यूबचं. त्याच्यावर तुमच्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या बारीक सारीक गोष्टीचं मी उत्तर देऊ शकतो. जेणेकरून तुम्ही एकदा ट्रेन झालात, एकदा शिकलात तर तुम्हाला उद्या माझीही गरज पडायला नको. उद्या काय होईल, कसं होईल, काय आपल्याला काही सांगता येत नाही. तर तुम्हाला पूर्ण साक्षर करण्याचं मी विडा उचलला आहे असं समजा. त्यामुळं तुम्ही जरी म्हटले की थोडक्यात सांगा तरी मी थोडक्यात सांगणार नाही. मी सविस्तर सांगेल. तुम्हाला जेवढं घ्यायचं तेवढं घ्या. साहेब, तुम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी प्रतिसाद कमी मिळाला म्हणता, परंतु त्यासाठी आम्ही फॉर्म भरला होता. त्याचं काय झालं ते अजूनही आम्हाला समजलं नाही. कृपया उत्तर द्या. तर आपण फार्मर प्रोड्युसर कंपनी शेतकऱ्यासाठी स्थापन केली आहे. त्यासाठी काही शेतकऱ्यांनी तिथे शेअरसुद्धा घेतले आहेत. ते शेतकरी सभासद झालेले आहेत. त्यांना कालांतरानं पत्रव्यवहार होईल. जे सभासद झाले ते मला काल बऱ्याच शेतकऱ्यांचे परत मेसेज आले की नवीन शेअर तुम्ही द्या, आम्हाला नवीन शेअर घ्यायची इच्छा आहे. पण सध्या तसं काही प्रोव्हिजन नाही. जेव्हा असेल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू. तेव्हा आपण एक उन्हाळ्यामध्ये तेव्हा एक ऑपॉर्च्युनिटी, एक संधी दिली होती. त्यात जे मेंबर झाले, ज्यांनी फॉर्म भरलेत किंवा पैसे भरलेत किंवा शेअर ज्यांना अलॉट झाले त्यांना पत्रव्यवहार होईल. चिंता करू नका. तुमचे 10 रुपये 100 रुपये घेऊन इथे काही फार मोठं कोणी होणार नाही. ते आमच्याकडं सेफ आहे. त्याचे काय फायदे होतील ते तुम्हाला नंतर आम्ही कळू. तुमचं सगळं पत्ता, नाव, गाव सगळं आमच्याकडं आहे. सर, तुम्ही थ्रिप्स कंट्रोल औषधी नाही सांगितली. आता एवढं सांगितलं सगळं थ्रिप्सचं. म्हणजे रामाची सीता कोण होती असं झालं आहे. थ्रिप्सबद्दल मी जवळपास कालसुद्धा सुरुवातीला म्हणजे अर्धा तास किंवा 40 मिनटापर्यंत थ्रिप्स आणि कापसाच्या किडींबद्दल माहिती दिली. आणि त्यासाठी औषधच सांगितलं नाही म्हणता. डिझायर जे सांगितलं आहे ते थ्रिप्ससाठी आहे. इमान जे सांगितलं ते सुद्धा थ्रिप्ससाठी काम करतं. दोन्ही कीटकनाशकं त्याला चांगलं काम करतात. तुरीचे शेंडे खुडणे आवश्यक आहे का? काही आवश्यक नाही आहे. असं खुडलंच पाहिजे असं नाही. खुडले तर फांद्याची संख्या वाढते. फांद्याची संख्या वाढली तर उत्पादन वाढते. पण खुडलंच पाहिजे असा नियम नाही आहे. सोयाबीनला फुलधारणा झाली आहे आणि कुठं कुठं वाता पण लागल्या आहे. पण तण भरपूर आहे. तणनाशक फवारावं का? आम्ही शिफारस करत नाही. या परिस्थितीमध्ये तणनाशक सोयाबीनमध्ये फवारण्याची आम्ही शिफारस करत नाही. तुम्हाला रिस्क घेऊन करायचं असेल तर करू शकता. लिओसिन आपल्या फॉर्म्युल्यासोबत चालते का? चालते. मग तिथे थोडंसं व्हिसलच्या ऐवजी दुसरं बुरशीनाशक घ्या आणि लिओसिन घेऊ शकता. सर, मायक्रोन्यूट्रिएंटची शिफारस का सांगत नाही? तर बघा, मायक्रोन्यूट्रिएंटचं मी सुरुवातीला सांगितलं. जर गरज असेल तर तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंट रासायनिक खतासोबत शेणखतात मिक्स करून देऊ शकता किंवा एखाद्या फवारणीमध्ये तुम्ही वापरू शकता. मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट तुम्हाला गरज वाटत असेल तर वापरा. मी शिफारस करत नाही असं नाही. गरज असेल तर निश्चित तुम्ही वापरू शकता. सर, सोयाबीनवर पांढरी माशी आहे, पटियाला पॅक फवारलं तर चालेल का? महाग पडतं थोडंसं, त्यामुळं मी त्याच्यावर शिफारस करत नाही. कापसाला ठीक आहे, पांढऱ्या माशीचा खूप जास्त उद्रेक असतो त्यामुळं. पण तुम्हाला पुरत असेल आणि जास्त पांढरी माशी असेल तर तुम्ही वापरू शकता. टाटा बोरॉन, भरारी, बिग बी, कोराजन फवारणी केली तर चालेल का? म्हणजे तुम्ही सोयाबीनसाठी विचारतायत. पण सोयाबीनला आता चलपं लागल्यानंतर बोरॉनची फारशी गरज पडत नाही. त्यामुळे बोरॉन नका घेऊ. तुम्ही बाकीचं जे आहे भरारी, बिग बी, कोराजन घेऊ शकता. प्रकाश सापळा लावल्यामुळं बराच फायदा होत आहे. हां, नक्कीच. प्रकाश सापळा म्हणजे लाईट ट्रॅप लावल्यामुळं आपल्याला बऱ्यापैकी फायदा होईल. ते चालू ठेवा. आठवड्यातले 2 दिवस जरी चालू राहिला तरी तुमचं पतंगाचं नियंत्रण चांगलं होईल. माफ करा सर, तुम्ही एकरी फवारणी पंप 10 सांगता, परंतु मी स्वतः मजूर न सांगता घरी फवारणी करतो. परंतु किती आरामात फवारणी केली तरी मला एकरी 4-5 पंप लागतात.
15 लिटर पाण्याचे, तर माझं पाण्याचं प्रमाण हे एकरी 75 ते 80 लिटर एवढंच होतं, तर त्यावर मला काही मार्गदर्शन करा. तर बघा, जर कापसाची फवारणीबद्दल तुम्ही बोलत असाल तर कापसाला नागमोड्या जे असते, म्हणजे तासातून जायचं, परत त्या तासाच्या बाजूला यायचं, परत म्हणजे कापसाला दोन्ही बाजूनं फवारा गेला पाहिजे. असं केलं तर तुमचे लगेच डबल पंप, 4च्या ऐवजी 8 पंप, 5च्या ऐवजी 10 पंप लागतील. सोयाबीनबद्दल तुम्ही म्हणत असाल तर सोयाबीनला हळू जरी फवारलं तरी कमी पंप लागतात. तर जो पाण्याचा स्पीड आहे तो थोडासा तुम्हाला तिथं वाढवावा लागेल. पाण्याचा स्पीड वाढवला तर तुम्हाला 5 पंपाच्या ऐवजी 8-10 पंपावर तुम्ही जाल. या पद्धतीनं तुम्ही करा. कपाशीवर गजाऐवजी लिओसिन वापरलं चालेल का? वाढ जास्त असेल तर वापरू शकता तुम्ही. कापूस पिवळा पडत आहे कारण काय? पाऊस जास्त झाला असेल, जमिनीत हवा जर नसेल आणि जास्त पाण्याचं प्रमाण असेल तर होऊ शकतं. 20-20-0-13 खत द्या, किंवा म्हणजे पानबसन चिबाड जमीन असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट आणि थोडासा युरिया टाकून दिलं तर ते लवकर सुधरेल. अमावस्येच्या फवारणी झाली आता, तर पुढच्या अमावस्येच्या आधी फवारणी करायची गरज आहे का? हो, अमावस्या ते अमावस्या डायरेक्ट एवढे 1 महिन्याचा फवारणीचा खंड आपण नाही हे करू शकत, कारण कीड खूप जास्त आहे. त्यामुळं 2 अमावस्येच्या मध्ये एक फवारा आपल्याला, म्हणजे 15 दिवसाला एक फवारा घेणं हे योग्य ठरेल. तुम्ही सांगितल्याप्रमाणे झेप सरेंडर टॉपअप विसर्पची फवारणी केली, परंतु खोडामध्ये अजूनही अळी आहे. आता दुसरी फवारणी कोणती करू? बघा, मी तुम्हाला सांगितलं आहे किंवा तुम्ही एकदा फक्त झेनॉप फवारून किंवा एकदा रेज फवारून किंवा एक वेळ फक्त बीज प्रक्रिया केली म्हणजे खोडात अळी येणार नाही असं नाही. हे मी वारंवार सांगतो आहे. यावर्षी खोडाळीचा प्रादुर्भाव खूप जास्त आहे. त्याला कारणंसुद्धा आहे. वेगवेगळ्या वेळात पेरण्या झाल्या आणि पेरणी झाल्यानंतर पावसाचा खंड पडला, त्यामुळं बीज प्रक्रिया, त्यानंतर 15 दिवसाला तुमचं रेज म्हणजे थायोलॅम्बडा, त्यानंतर झेनॉप किंवा कोराजेनचे 3 फवारे, झेनॉप किंवा कोराजेनचे एकामागे एक 15-15 दिवसाच्या अंतराला घेतले. ज्यांनी घेतले तिथं खोडाळीचं कंट्रोल आहे. तिथंही 100% नाहीच एकाही झाडात असं नाही. तिथं 5-10%, 15% तिथंही असू शकते, पण जास्त तिथं कंट्रोल चांगल्या प्रकारे मिळतो. सर, आपल्या कापसाच्या फॉर्म्युल्यामध्ये गजाऐवजी झेप घेतलं तर चालेल का? चालेल. झेप मिळत नाही आमच्याकडे, झेनॉप घेतला आहे, टॉनिक म्हणून इसाबियान घेऊ का? इसाबियानमुळे जास्त वाढ तर होणार नाही. इसाबियाननं जास्त वाढ होईल. जर तुम्हाला झेप नाही मिळालं तर गजब घ्या, गजब नाही तर भरारी घ्या, ते नाही मिळालं तर फंटॅक प्लस घ्या. पण इसाबियान जर घेतलं तर ते वाढसुद्धा तुमची थोडीशी करेल. त्यामुळे इसाबियान, जर कापसाची वाढ चांगली असेल तर मग इसाबियान नका घेऊ. बार्शी तालुक्यामध्ये खोडाळीचा प्रादुर्भाव खूप जास्त आहे. बार्शी तालुकाच नाही तर मराठवाडा, विदर्भात सगळीकडेच खोडाळीचा प्रादुर्भाव जास्त आहे. पण शेतकऱ्यांना तो लक्षात येत नाही, कारण आपण खोडं पोखरून पाहत नाही. ज्यावेळेस खोड पोखरून पाहाल तुम्ही, आणि 1-2 झाडं नाही 20 झाडं उपटायचे आणि खोडं पोखरून पाहिजे, तर आपल्याला लक्षात येईल. उडीद आळ्यानं पूर्ण खाल्ला आहे, फुलं येण्यासाठी उपाय सांगा. उडदामध्ये भयंकर अळीचा अटॅक वाढला आहे. काही शेतकऱ्यांनी सगळे प्रयोग करून पाहिले. अगदी कोराजन फवारलं, काहींनी झेनॉप फवारलं, कोणी पांडा सुपर त्याच्यासोबत घेतलं, अजून काय काय फवारलं, पण अळी ती कंट्रोल होत नाही. याचं मलासुद्धा म्हणजे आम्हालासुद्धा विचार करायला भाग पडला आहे. आम्हीसुद्धा बरेच प्रयोग करून पाहिले, पण ती उडदातली अळी ही भयंकर जास्त प्रमाणात वाढल्यामुळं ती कंट्रोल होत नाही आहे. तर आता सगळं आळ्यांनी पूर्ण खाल्ले. उडीद सर आळ्यानं पूर्ण खाल्ला आहे. फूल येण्यासाठी, नवीन फूल येण्यासाठी एक तुम्ही प्रयोग करून पाहू शकता. 20 मिली झेप, 100 ग्रॅम 1261, त्यानं नवीन फूल येईल. पण ते किती टिकल आणि त्याचं शेंगात किती रूपांतर होईल ते आपल्याला बघावं लागेल. रिस्क घ्यायची तयारी असेल, खर्च करायची तयारी असेल तर एक प्रयोग तेवढा करून पहा. सर, मी डिझायर, क्लोरोपायरिफॉस, सल्फर WDG आणि झेप घेतलं, फार छान रिझल्ट भेटला, आभारी आहे. आपण याच्या आधी सांगितलं होतं माव्यासाठी, तर यानं खूप सुंदर रिझल्ट मिळाला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया तशा आल्या आहेत. तूर खुडून झाली पण पाऊस आला, काय करावं? काहीच नाही, बुरशीनाशकचा फवारा द्या. पाऊस आलेला असेल तर, बाकी काही करण्याची गरज नाही. कापूसवर पांडा सुपर शिफारस नाही का? सध्या नाही. जेव्हा आळीचा परत अटॅक वाढेल, आता आपण, कारण पांडा सुपर क्लोरोसायपर आहे, आपण अमावस्येनंतरच्या फवारणीमध्ये प्रोफेनोसायपर म्हणजे सरेंडर सांगितलं आहे. तर पायरॅथ्रॉइडची एकामागे एक फवारे आपण सांगत नाही, आणि त्याच्याचमुळं मग आपण इथे इमान घेतलं आहे. पण जर गरज पडली तर पुढच्या फवारणीमध्ये आपल्याला पांडा सुपरचा वापर करावा लागेल, किंवा जे पांढरी माशी जर वाढली आणि आळी पण आहे तर मग आपलं पटियाला पॅक जे ते जरी वापरलं तरी चालेल.
सर आपले ॲप अपडेट कधी होईल हा चांगला प्रश्न आहे आणि आमचा प्रयत्नसुद्धा आहे. ॲप अपडेट करायला तुम्हाला एकाच ठिकाणी सगळी माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे SMS असो, व्हिडिओ असो, पुस्तक असो किंवा काही फोटोग्राफ्स असो, हे सगळं एका ठिकाणी द्यायचा आमचा प्रयत्न आहे. तर त्याला आपल्याला एक तर माहितीचं संकलन आणि ते बसवणं चालू आहे. तर आम्हाला थोडासा वेळ द्या. तुम्हाला एकच फक्त ॲप, आपलं व्हाईट गोल्डचा ॲप जर तुमच्याकडे असेल तर सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला तिथं मिळतील. त्याच्यावर काम चालू आहे. आपण लवकरच ते ॲप अपडेट करू. सध्या ॲप कोणी वापरू नका, कारण तिथे जुनी माहिती आहे. तर आपण ॲप अपडेट केल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू, नंतर वापरा तुम्ही. यावर्षी उमणीचा प्रादुर्भाव वाढेल असे तुम्ही सांगितले होते, ते आता दिसून राहिले. तुम्ही कशा प्रकारे ओळखले ते सांगा. बघा, मी सांगितलं होतं हुमणी अळी वाढेल. याचं कारण मी बऱ्याच ठिकाणी फिरलो तेव्हा धुऱ्यावरच्या झाडाची पानं खाल्लेली दिसले. पहिला पाऊस जेव्हा पडतो आणि त्यात ते भुंगे बाहेर निघतात आणि लिंबाचे, बाबळीचे किंवा धुऱ्यावरचे झाडं असतात त्याचे पानं खातात. तर मी बऱ्याच ठिकाणी फिरलो, 2-3 जिल्ह्यात शेतांमध्ये फिरलो, तेव्हा मला ते दिसलं सगळीकडेच. आणि तेव्हा मला समजले की हुमणी अळीचा प्रादुर्भाव यावर्षी जास्त वाढणार आहे. अजून एक त्याला एक कारण आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत. ती 2 गोष्टी आहेत. त्या दोन्ही गोष्टी हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी फेवरेबल होत्या. त्यामुळं मी तेव्हाच सांगितलं तुम्हाला हुमणी अळी वाढेल. आणि बऱ्याचशा गोष्टी अशा असतात, जसं खोड अळी वाढेल हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर गुलाबी बोंडअळी येईल नक्की, आणि तिला जर योग्य वेळी कंट्रोल नाही केलं तर ती नुकसान करेल हे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. तुरीमध्ये सुद्धा मर रोग हा येतोच, जिथे ज्या शेतात बुरशी आहे. तर त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. 100% एकही झाड मरणार नाही याची गॅरंटी नाही, पण कमीत कमी खर्चामध्ये आपण काय करू शकतो त्यासाठी आपण ते प्रयोग आपण करत आहे. सोयाबीनची वाढ कमी आहे, फुलावर आहे, तिथे टॉपअप फवारू शकता. 1919 सुद्धा घेऊ शकता. सर तूर नदीच्या पुरामुळे पूर्ण मेली, त्यात पुन्हा तूर घेता येईल का? माडा तूर, C11 तूर माहिती द्या, किंवा कोणती तूर पेरता येईल? आता बघा 23 ऑगस्ट आहे आज. आम्ही 4 सप्टेंबरला तूर पेरणीचे प्रयोग काही केले होते C11चे. तर एकरी 4-4.5 क्विंटल ती पिकली होती. पण तो प्रयोगासाठी ठीक आहे. कमर्शियल तुम्ही तसं कराल तर रिस्क घेऊन तुम्ही जर करत असाल तर याच्यामध्ये C11 म्हणजे लवकर येणारी जात घ्या. पेरणीचं अंतर मध्यम जमीन असेल तर 3 फूट आणि भारी असेल तर 3.5 फूट, आणि त्याला पेरणी करा. 6-6 इंचावर एक दाणा येईल किंवा झाड येईल, या पद्धतीने करावं लागेल. तिला सुरुवातीला वाढ होण्यासाठी 20-20-0-13 पोटॅश खत द्या. त्यानंतर परत एखादा डोस त्याला द्यावा लागेल. आणि फवाऱ्यामध्ये टॉपअप, रिफ्रेश, 19-19चे 2-3 फवारे घ्यावे लागतील वाढीसाठी. आणि नंतर मग कळ्या लागल्यानंतर आपला जो फॉर्म्युला आहे तो करावा लागेल. तर असं आम्ही केलं होतं. 4 सप्टेंबर उशिरात म्हणजे 4 सप्टेंबरला पेरलेली तूरसुद्धा 4-5 क्विंटलपर्यंत पिकली होती. पण त्याची मी शिफारस करत नाही, कारण आता उशीर झालेला आहे. तिथं जर नाही पिकलं नाही तर मग तुम्ही राहू द्या काही दिवसासाठी, नंतर हरभरा पेरा, दुसरं पीक येऊ शकतं त्यात. सर आता शेती करायला थकल्यासारखं वाटत आहे, निसर्ग साथ देत नाही आहे. तुम्ही आहे म्हणून शेती करत आहोत. ज्या दिवशी तुम्ही सगळं सोडाल त्या दिवशी मी पण शेती सोडून देईल. शेती सोडू नका. तुम्ही शेती केली पाहिजे चांगली. तुमचा शेतीमध्ये इंटरेस्ट तयार झाला पाहिजे, शेतीमध्ये उत्साह तयार झाला पाहिजे, उत्पादन वाढलं पाहिजे, खर्च कमी झाला पाहिजे. आणि याच्याचसाठी आपण हे सगळं करतो आहे. तुम्ही शेती सोडून द्याल म्हटलं तर मग कसं होणार? मी तर आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगल्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न करीन. पण मी तेच माझं सांगायचा उद्देश असतो. याच्या आधीसुद्धा मी सांगितलं की शिकून घ्या, सगळं प्रॅक्टिकल करा, प्रयोग करा, अनुभव घ्या, माहिती घ्या, पूर्ण माहिती घ्या, खोलात जा. आणि ते केल्यानंतर तुम्हाला माझीही गरज नाही पडणार. उद्या समजा आपलं लाईव्ह कुठल्या कारणामुळं किंवा कुठली माहिती देणं कमी झालं किंवा बंद जरी झालं तरी तुम्ही तुमचं शिकून घेतलात तर मग नंतर तुम्हाला कोणाचीही आवश्यकता पडणार नाही. त्यामुळं असा विचार करू नका, करत राहा. ईश्वर आपल्या पाठीमागे. आपण शेतकरी खूप पुण्याचं काम करतो आहे. यात फक्त स्वार्थ नाही तर स्वार्थ आणि परमार्थ दोन्हीसुद्धा आहे. त्यामुळं असा विचार करू नका. बोंडसाड आहे त्यासाठी कोणती फवारणी करावी? बघा, हे जे व्हिसल सांगितलं आहे मी कापसामध्ये, तर जिथे बोंडसाडीचं प्रमाण जास्त आहे किंवा दरवर्षी असतं, यवतमाळ जिल्हा त्यातल्या त्यात महागाव, उमरखेड, पुसद, आर्णी, दिग्रस, पांढरकवडा हे तालुके जे आहेत, तर इथं तुम्ही व्हिसल घेऊ शकता किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईडसुद्धा त्या जागी घेऊ शकता बोंडसड असेल तर.
बोंडसडीसाठी कॉपर ऑक्सीक्लोराईडची विद्यापीठानं आणि CICRनं शिफारस केलेली आहे. कॉपर ऑक्सीक्लोराईड 30 ग्रॅम आणि बाकीचं हे सगळं जसं सांगितलं तसं, पण कॉपरसोबत जेवढं मी शिफारस केलं ते त्याच्या व्यतिरिक्त काही टाकू नका. कॉपर आणि सल्फर हे 2 असे बुरशीनाशकं आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त हस्तक्षेप करता येणार नाही. जेवढं सांगितलं तेवढंच, बाकीचं त्यात काही टाकू नका. सोयाबीनकरिता गजब आणि बिग बीचा GA सोबत तुलनात्मकदृष्ट्या फरक सांगावा. बिग बीमध्ये पोटॅश, मॅग्नेशियम आणि सल्फर आहे. पोटॅश दाण्याचा आकार वजन वाढवण्यासाठी मदत करते, मॅग्नेशियम हरितद्रव्य वाढवते, सल्फर आपटेक वाढवते. गजब हे प्रोटीन्स वाढतं, त्यामुळं आपटेक जमिनीतला अन्नद्रव्याचा उचल वाढवते. जिब्रेलिक ॲसिड हे पेशींची संख्या आणि आकार वाढवते, त्यामुळं दाण्याचा आकार आणि वजन वाढते. तर याच्यामध्ये तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करू शकता. आपली वैयक्तिक भेट हवी आहे. 10 सप्टेंबरच्या आतील वेळ मिळेल का? मी कागल, जिल्हा कोल्हापूर. नक्की तुम्ही आम्हाला फोन करा. आपला 8888 16 78 88 या नंबरवर आमच्या प्रतिनिधीने घेतल्यानंतर त्यांना सांगा आणि मग तुमचा नंबरसुद्धा तिथे द्या. मग मी आपल्याला बोलेल आणि नक्की तुम्हाला भेटेल. मी मारेगाव तालुका, यवतमाळ, म्हैस दोडका गावचा आहे. यवतमाळात पटियाला पॅक मिळाले नाही, कुठे मिळेल? बघा, हे जे 2 आपण कीटकनाशकं, उडाची आणि पटियाला पॅक जे आहे हे लॉन्च केले, म्हणजे शेतकऱ्यांसाठी हे बाजारात आणले आहेत. पण बाजारात उपलब्धता याची साधारणतः 28 तारखेपासून पुढे, म्हणजे शनिवारपासून पुढे याची उपलब्धता तुम्हाला बाजारात होईल. सध्या कुठेच कोणाजवळच ते नाही आहे. सर, तुमची उत्पादनाची कॉपी करून तुमचा लोगो लावून फसवणूक करीत आहे कोणी, तरी पूर्ण उत्पादनाचे फोटो टेलिग्रामवर टाका. तर टेलिग्रामवर आपण सगळे फोटो टाकलेले आहेत. आणि असं जर तुम्हाला आढळलं कोणी कॉपी करतं आहे, आपला लोगो लावून जर फसवत आहे, तर निश्चित तुम्ही आमच्या कस्टमर केअरला फोन करा आणि त्यांना कळवा. म्हणजे आपल्या शिफारसींचं किंवा उत्पादनांचं किंवा आपल्या कामाचं डुप्लिकेट काम व्हायला नको, शेतकऱ्याची फसवणूक व्हायला नको. असं जर तुम्हाला आढळलं तर नक्कीच तुम्ही आम्हाला कळवा. सर, विसापसोबत लिओसिन मारले तर चालेल का? शक्यतोवर मारायचं नाही, सल्फर असतं त्यात. फार म्हणजे मारलं तर फार मोठं नुकसान होईल असं नाही, पण टाळायचं. म्हणजे जिथं आपल्याला माहीत आहे की बाबा तिथं नुकसान होऊ शकतं, तिथे विनाकारण आपण रिस्क घ्यायची नाही. तर मंडळी, हे सगळे प्रश्न होते, त्याचे उत्तरं दिले. अजून काही प्रश्न राहिले असतील तुमचे तर आपण कमेंट बॉक्समध्ये जाऊन तिथं टाईप करून प्रश्न द्या, तुम्हाला त्याचे उत्तरं नक्की मिळतील. धन्यवाद.